हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत? बरे आहेत का? तर सगळे ठीक असतील, मजेत असतील. असेच ठीक राहा, मजेत राहा, हसत राहा. आणि माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आज हे सगळे दिसतात का तुम्हाला? तर हे सगळे आहेत ना, ऊस तोडायला आलेले आहेत सकाळी सकाळी. आणि त्यांचं नियोजन चाललं होतं की आत्ता कुठून तोडूया, म्हणजे दाट ऊस कुठल्या साईडने आहे. तर त्यांचं नियोजन म्हणजे 15-20 मिनटं चाललंच होतं. बसले होते सगळे एका जागेवरती. तर त्यांचे गडी माणसं सगळे बघून आले की कुठून जास्त म्हणजे ऊसाचा हे दाट ऊस कुठून आहे. तर दाट ऊस बरोबर मधल्या पट्टीपासून इकडं वरच्या साईडला दाट येतं. तर यांनी मधूनच चालू केलं होतं मधल्या कटावरून. तर प्रत्येकाने आपापली पात धरली होती. तर ह्या छोट्या पुरीला पण कडाची पात दिली होती. तर मी खास करून तिच्यासाठी जवळ गेले होते तिच्या व्हिडिओ काढण्यासाठी. तर ते त्यांना माहीत होतं मी व्हिडिओ काढते म्हणून. तर ते रील बघतात माझे. तर मला म्हणत होते चांगले माझ्या आमचा जो व्हिडिओ काढला ना त्याच्यावरती चांगली गाणं टाका म्हणून. तर हे बाबा माझ्या वडिलांसारखेच आहेत. तर त्यांच्यापाशी उभा राहिले, जरा वेळ गप्पा मारल्या. माझे वडील पण असेच आहेत, सेम तब्येत वगैरे, पण त्यांना काही काम होत नाही. तर हे बाबा काम करतात. त्यांची सून आणि मुलगा आहे, त्यांच्यासोबत 3 जण असतात ते. तर याताई माझ्यासोबत गप्पा मारत होत्या. त्या मला तेच सांगत होत्या की तुम्ही जे रील काढली ना त्याच्यावर आमचं छानसं गाणं टाका म्हणून. म्हटलं ठीक आहे, चला टाकते. तर बघा कसं वाडं कसं टाकले त्यांनी. नंतर ना मग ह्याचे 10 वाड्याचे ते 10 वाडे काढून एक भेळा तयार करतात. 10 म्हणजे नाही का, 10 ऊसाचे 10 वाडे असतात. बराच वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. एक भेळा तयार करतात. मग तिथून मी एक ऊस घेऊन घरी चालले, कारण पोरांना घेऊन जायचं होतं. आमचाच ऊस आहे, आयुष्यच होता एकटा घरी, मग त्याच्यासाठी एकच ऊस एकच घेऊन घेतलाय. चालले होते मी. जास्त नको बाकीचं न्यायला, जसं वायाला खायचं जाईल. असेल तसं घेऊन जाते, वायाला नाही जाणार, कारण म्हणजे टेलर आमच्या घराच्या घरी नेऊन पण काय पाठीमागच टाकून देऊ भरायला सवय. लागणार आहे. एकच चालवलं. तर तात्पुरता मी तोपर्यंत एकच ऊस चालला होता. ती पोरं माझ्या व्हिडिओमध्ये पोरं बोलत पण होती की बोलत आम्ही होते. जेवण करतोय म्हणून. म्हणतात आम्ही जेवण करतोय. चिंचेच्या खाली जेवायला बसलेत. ते चिंचेचं त्यांचे झाड आई पण वडील ऊस आमचंच आहे तोडतात. कॅनच्या तर लहान वरती. तर पोरं त्यांना आहेत, सावलेलं तिथे त्यांच्या आई वडिलांनी एका बसवले. जागेवर तर चिंचेच्या खाली जेवण चाललं होतं बसलेत त्यांचं. त्यांचे सावलीला. आई वडील आणखी तर कामातच जेवण होते, चाललंय. खाली लय ऊस छोटे तोडतात. छोटे येतं छान. ऊस किती तोडून झालाय. तर निम्म तुकडं झालंय वाटतं, बघू चला. तेव्हा यांची पोरं कशी बसल्यात, हात करतात. हॅपी दिवाळी नाही बाळा, दिवाळीला लांब आहे आता. आणि आमची आल्यात हो का, चिमून आबी तिकडून आलाय दादा. तर यांचे गुरं बांधलेत बैल, आणि ते बांधले तर बसलेत. काय बैलगाड्या पण आहेत त्यांच्यासोबत. भरायला टेलरमध्येच भरतात, पण घरी जायला बैलगाड्या असतात वाटतं त्यांच्या, वाढ ते न्यायला. तर चला बघू किती झालाय तोडून त्यांच्याकडून. तर मी दुपारूनच आले होते बघायला किती तोडून झालाय ते. तर दुपारून एवढं झालाय, म्हणजे निम्म तुकडं त्यांचं दुपारपर्यंतच पार पडलं होतं. एक पट्टी म्हणजे अख्खी. तर 7च कोयते होते, तरी त्यांनी भरपूर ऊस तोडून झाला होता. आणि आम्हाला ह्याच्यातले 5-5 भेळ्या असतात. एका कोयत्यामागं 5 भेळे शेतकऱ्याला देतात ते गायांसाठी. तर मी ते सांगायलाच आले होते, तर की आमचे भेळे रोडवर टाकून जावा, 5-5 गायांना लागतात आम्हाला. तर त्यांनी आमच्या इथलंच सरपण पण काढलं होतं त्यांच्या संध्याकाळचं नियोजन जेवणाचं, आमच्या म्हणजे वड्याच्या तिथलंच. तर त्यांनी बघा सरपण हे काढून ठेवलं. नंतर न लागला टेलर भरायला. तर 1.5 टेलर भरून झाला आहे. तर आत्ता जेवायला सुट्टी झाली होती त्यांची, म्हणून तो दुसरा टेलर भरायचा ठेवला होता त्यांनी. तर ते भरून बी काढतील. मग टेलर भरायला लावला. तर मामाने केला फोन की कांद्याच्या रोपामध्ये लय गवत झाले, इकडे या तुम्ही खुरपायला सगळे. तर माझ्या अगोदर जाऊन बसलेत 4 पण ही. मग मी आणि चिमू मागून म्हणजे पाठीमागून गेलो. तर ती तिकडून बसले होते, म्हणून मी इकडल्या साईडनेच बसले, कारण तिथं थोडंसंच राहिलं होतं. आणि हे वाफा एकच आहे. तर म्हणलं 4 जण तिथं जाऊन बसण्यापेक्षा मी एका साईडने धरते पात. तर माझ्या शेजारी चिमू पण बसली, कारण चिमू तिकडे जायला नको म्हणली. तर चिमू खुरपत होती, तिने माझं खुरपं घेतलं आणि खुरपायला बसली. मग तर ती नंतर म्हणली राहू दे मम्मी, मी जाते तिकडं मम्मीकडून मोबाईल आणते. म्हणलं जा बाबा, तिकडून घेऊन ये म्हणलं मोबाईल. तर फायनली आमचं सगळं खुरपून झालं. तर कसं दिसतंय बघा, खुरपल्याच्या नंतर छान दिसतंय. तर मी चालले आता घरी. तर ती मोबाईल बघत बसली. जाऊ मामा खुरपतेत, आणि एक जाऊ गेली घरी. आत्ता पण बाटली आणायला चालले. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.